विनाकारण जनतेवर लादू नका. 1000 एकर जमीन बर्बाद होणार आहे. तर मोठ्या प्रमाणावर आपण बघू शकतो की कोल्हापूर दसरा चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणावर आपल्यासोबत आता राजू शेट्टी आहे, शेतकरी कामगार संघटनेचे राजू शेट्टी आहे. साहेब काय सांगाल नेमकी भूमिका काय आहे? गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग विनाकारण जनतेवर लादू नका. कारण हे 1,00,000 कोटी रुपये जनतेला टोलच्या रूपाने परत करायचे आहेत. त्याचबरोबर 21,000 एकर जमीन बर्बाद होणार आहे. महापुराचा धोका आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाला धोका आहे आणि म्हणून आमचा विरोध आहे. नेमकी काय भूमिका मांडाल? सत्ताधाऱ्यांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा करण्याचं आश्वासन करण्यात आले. नाही, काही आश्वासन देऊ देत, परंतु हा गरज नसलेला रस्ता रद्द व्हावा अशी आमची भूमिका आहे. सत्ताधाऱ्यांच्याकडून असं म्हटलं जाते कोल्हापुरातून की हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्राला एक चांगला आहे. ड्रीम प्रोजेक्ट असेल तर त्यांनी त्यांचे वेगळे ड्रीम प्रोजेक्ट करावेत. आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी ड्रीम रद्द करू नये अशी विनंती. नेमकं आपण आता बघू शकता की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आमदार सतेज पाटील आणि शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. नेमकं हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघताना आपल्याला दिसून येतोय. काय नेमकी भूमिका मांडणार आहेत आणि काय संपूर्ण या शक्तीपीठात होणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.